नमस्कार, मी सतीश पगारे। आज आपण समजून घेऊया नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 मधील मतदान प्रक्रिया खूप सोप्या शब्दात। मतदान केंद्रावर किमान 2 आणि जास्तीत जास्त 4 ईव्हीएम मशीन असतील, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। प्रत्येक मतदाराला एकूण 4 जागांवर मतदान करायचे आहे। अ जागा, ब जागा, क जागा आणि ड जागा। उमेदवारांच्या संख्येनुसार या चारही जागांची आखणी ईव्हीएम मशीनवर केली जाईल। कदाचित या चारही जागा फक्त 2 मशीनवर सुद्धा असू शकतात। चारही जागांसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे असतील। अ जागा पांढरा रंग, ब जागा गुलाबी रंग, क जागा पिवळा रंग, ड जागा निळा रंग। प्रत्येक मशीनवर उमेदवाराचं नाव आणि त्यांचं निवडणूक चिन्ह स्पष्ट दिसेल। सर्वप्रथम अ जागेसाठी तुमच्या पसंतीचा उमेदवारासमोर बटन दाबा। बटन दाबल्यानंतर लाल लाईट लागेल, याचा अर्थ अ जागेसाठी मतदान पूर्ण झालं। यानंतर याच पद्धतीने ब, क आणि ड या उर्वरित तिन्ही जागांसाठी मतदान करा। जर एखाद्या जागेसाठी कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर मशीनवरील नोटा नन ऑफ द अबो म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही हे बटन तुम्ही दाबू शकता। ड जागेसाठी मतदान केल्यानंतर बजर वाजेल, याचा अर्थ तुमची चारही जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मित्रांनो, तुमचं एक मतदान देशाचं भविष्य बदलू शकतं, म्हणून विचार करा, समजून घ्या आणि योग्य उमेदवाराची निवड करा। येत्या 15 जानेवारीला नक्की मतदान करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा। धन्यवाद।